गुड मॉर्निंग फ्रेंड्स. उद्योजकतेचे मूलतत्वे, फंडामेंटल्स ऑफ ऑन्टरप्रिनरशिप या विषयामध्ये या आधीच्या लेक्चरमध्ये आपण फॅमिली बिझनेस किंवा कौटुंबिक व्यवसाय म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. तर या कौटुंबिक व्यवसायाचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण ह्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. कौटुंबिक व्यवसाय म्हणजे कुटुंबामार्फत चालवला जाणारा व्यवसाय. ज्यावेळी व्यवसाय छोटा असतो त्यावेळी सर्वसाधारणपणे एखाद्या कुटुंबाकडूनच तो चालवला जातो. परंतु व्यवसाय जसा मोठा होत जातो त्याचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतर होतं. त्यावेळी एखाद्या कुटुंबाला तो चालवणं अशक्य बनतं. परंतु तरी देखील बरेचसे व्यवसाय आज हे कौटुंबिक स्वरूपाचे व्यवसाय म्हणून मानले जातात. हे व्यवसाय प्रामुख्यानं एका कुटुंबातील व्यक्ती किंवा कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्ती मिळून इथं चालवत असतात. यात प्रामुख्याने 3 प्रकार इथं पडतात. ते म्हणजे पहिला जो प्रकार आहे फॅमिली ओनर्ड बिझनेस किंवा कौटुंबिक मालकी असणारा व्यवसाय. अशा व्यवसायामध्ये व्यवसायाची मालकी एखाद्या कुटुंबाकडे असते. म्हणजे कुटुंबातील वेगवेगळे सदस्य तो व्यवसाय चालवत असतात. सर्वसाधारणपणे व्यवसाय ज्यावेळी छोटा असतो त्यावेळी या पद्धतीनं व्यवसाय केला जातो. कुटुंबातील व्यक्ती व्यवसाय करीत असतात. प्रत्यक्ष एखादं दुकान असेल किंवा एखादा छोटा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ते जाऊन बसतात. त्या ठिकाणी तो व्यवसाय करतात. कुटुंबातल्या वेगवेगळ्या सदस्यांना त्या ठिकाणी वेगवेगळी पदं दिली जातात आणि पूर्णपणे हा व्यवसाय त्या कुटुंबामार्फतच चालवला जातो. त्याला या ठिकाणी कौटुंबिक मालकी असणारा व्यवसाय असं म्हटलं जातं. हे सर्वसाधारणपणे छोट्या व्यवसायाच्या बाबतीत शक्य असतं. परंतु जसा व्यवसाय मोठा होत जातो त्यावेळी आपल्याला त्या दुसऱ्या प्रकाराकडे वळावं लागतं. तो म्हणजे कौटुंबिक मालकी व कौटुंबिक व्यवस्थापन असणारा व्यवसाय. या प्रकारामध्ये व्यवसायाची पूर्णपणे मालकी ही त्या कुटुंबाकडे असते आणि व्यवस्थापन देखील ते कुटुंबाकडे असतं. म्हणजे व्यवसाय समजा एखादा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर त्या ठिकाणी त्या संचालक मंडळावर त्या कुटुंबातील सदस्य व्यवस्थापनामध्ये असतात. संचालक मंडळावर ते काम करत असतात आणि पूर्ण मालकी त्या कुटुंबाचीच असते. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय फरक आहे? कौटुंबिक मालकीने नेतृत्व असणारा व्यवसाय आणि दुसऱ्या इतर प्रकारमध्ये काय फरक असतो? बऱ्याच वेळा काय होतं की व्यवसायाची मालकी त्या कुटुंबाकडे असते परंतु व्यवस्थापन हे दुसऱ्याकडे असतं किंवा प्रोफेशनल मॅनेजमेंटचा वापर इथं केला जातो. बरेचसे व्यवसाय असे असतात की त्या ठिकाणी मालकी जरी एखाद्या कुटुंबाकडे असली तरी देखील तो व्यवसाय चालवला जातो मात्र त्या व्यावसायिक व्यवस्थापकामार्फत. तर या प्रकारामध्ये मालकी देखील कुटुंबाकडे असते आणि व्यवस्थापन देखील त्या कुटुंबामार्फत इथं केलं जातं. सर्वसाधारणपणे 100% भांडवल त्या कुटुंबाचंच असतं किंवा त्या कुटुंबामार्फतच ती कर्ज वगैरे घेतली जातात आणि तो व्यवसाय इथं चालवला जातो. त्याच्यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशन फारसं नसतं. अशा स्वरूपाचे हे व्यवसाय असतात. त्यातला तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कौटुंबिक मालकी व नेतृत्व असणारा व्यवसाय, फॅमिली ओन्ड अँड लेड बिझनेस. आता या प्रकारामध्ये दुसऱ्या प्रकारापेक्षा थोडा वेगळा असतो. ज्यावेळी व्यवसाय मोठा होतो म्हणजे मोठी कंपनी ज्यावेळी मोठी होते त्यावेळी सगळं एका कुटुंबामार्फत करणं शक्य नसतं. सगळं व्यवस्थापन हे एखाद्या कुटुंबामार्फत करणं शक्य नसतं. अशावेळी त्या व्यवसायाचं नेतृत्व त्या कुटुंबाकडे असतं आणि व्यवस्थापन मात्र प्रोफेशनलिथं केलं जातं. उदाहरणार्थ इथं जर आपण उदाहरणं बघायची झाली तर अंबानींचं उदाहरण घेतलं, रिलायन्सचं उदाहरण घेतलं तर रिलायन्समध्ये या ठिकाणी पूर्णपणे मालकी 100% मालकी ही अंबानींची नसते. ज्यातला होल्डिंग स्टेक ज्याला म्हणता येईल किंवा मेजॉरिटी स्टेक म्हणता येईल तो त्या कुटुंबाकडं असतो. आणखी व्यवस्थापनामध्ये त्यांचा सहभाग असतो किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये ते कुटुंबातील सदस्य असतात. परंतु बाकी कंपनी ही प्रोफेशनली चालवली जाते. म्हणजे जे कनिष्ठ स्तरावरचे वरिष्ठ स्तरावरचे व्यवस्थापक असतात ते मात्र बाहेरचे असतात. बाहेरचे लोक प्रोफेशनली आणले जातात आणि त्या त्या पदावर त्यांना नियुक्त केलं जातं. आता याच्यामध्ये काय असतं तर त्या ठिकाणी नेतृत्व ज्याला लीडरशिप म्हणलं जातं ती त्या कुटुंबाकडे असते. मालकी त्या कुटुंबाकडे असते. आणखी लीडरशिप असते परंतु व्यवस्थापन
पूर्णपणे त्या कुटुंबातील सदस्य बघू शकत नाहीत. म्हणजे डे टू डे मॅनेजमेंट जी आहे, रोजची जे व्यवस्थापन आहे, ते त्या ठिकाणी कुटुंबातील सदस्य बघत नाहीत. फक्त त्याला दिशा देण्याचं, त्या व्यवसायाला दिशा देण्याचं काम या ठिकाणी या कुटुंबातल्या व्यावसायिकाकडून केलं जातं. आता कौटुंबिक व्यवसाय आणखी प्रोफेशनली चालवणारे व्यवसाय याच्यामध्ये काय फरक असतो, तो आपल्याला बघणं आवश्यक असतं. आपण एखादं उदाहरण घेतलं, समजा कुठल्याही कंपनीचं उदाहरण घेतलं, समजा त्याची कॅपिटल 1000 कोटी आहे असं गृहीत धरलं, तर त्यातलं सगळं त्या एखाद्या कुटुंबाचं नसतं. म्हणजे कॅपिटलमध्ये फार थोडा वाटा त्या कुटुंबाचा असतो, परंतु त्याचं नेतृत्व त्या कुटुंबाचं त्या व्यवसायामध्ये असतं. जर काही कंपन्या तुम्ही बघितल्या किंवा तुम्ही जर 80% ज्या कंपन्या बघितल्या, त्या बऱ्याचशा या कौटुंबिक कंपन्या ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये मेजॉरिटी स्टेक त्या कुटुंबाचा नसतो, परंतु नेतृत्व त्या कुटुंबाचं असतं. उदाहरणार्थ अंबानींचं कुठल्याही कंपनीचं उदाहरण घेतलं तर साधारणपणे 100 जर कॅपिटल असेल तर त्यातलं कॅपिटल त्यांचं 20 ते 30% कॅपिटल हे त्या कुटुंबाचं असतं. बाकीचा स्टेक कुणाचा असतो तर त्या ठिकाणी बाकीचे भागधारक असतात, म्हणजे इतर सर्वसामान्य भागधारक जे असतात ते संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये हे भागधारक पसरलेले असतात. त्यानंतर FIIs किंवा परकीय गुंतवणूक संस्था, म्हणजे फॉरेनचे वेगळे फंड्स असतील, कॅपिटल फंड्स असतील किंवा पेन्शन फंड असतील, या पेन्शन फंडमार्फत, कॅपिटल फंडमार्फत, FII मार्फत काही वाटा तिथं घेतला जातो. आणखीन एक प्रकार म्हणजे DII, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, म्हणजे LIC सारखी संस्था असेल किंवा इथल्या ज्या संस्था असतील, म्युच्युअल फंड असतील, यांच्यामार्फत हा वाटा इथं घेतला जातो. म्हणजे 60 ते 70% कॅपिटल हे बाहेरचं असतं, ज्याचा कुटुंबाशी संबंध नसतो, परंतु त्या कुटुंबाचं बाकीच्या स्टेकवर इथं वर्चस्व असतं. समजा 30% कॅपिटल अंबानीकडे असेल, 70% इतरांचा भाग असेल, तरी देखील या व्यवसायाचं नेतृत्व त्या कुटुंबाकडं असतं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कौटुंबिक मालकी व नेतृत्व असणारा व्यवसाय. तर जरी इतरांचं कॅपिटल असलं तरी मेजॉरिटी स्टेक इतरांचा नसतो. म्हणजेच समजा LICनं शेअर्स घेतले तर LICचे शेअर्स हे 10% असतील, FIIचे शेअर 20% असतील, DII जे असतात त्यांचे शेअर 10-20% असतील, परंतु तो जो व्यवसाय आहे तो त्या संस्थांमार्फत चालवला जात नाही, तर त्या कुटुंबामार्फत चालवला जातो. म्हणून आज आपण म्हणतो आहे की हा कुटुंबाचा व्यवसाय आहे. खरं पाहिलं तर हा व्यवसाय इतरांचा असतो, इतरांचा स्टेक जास्त असतो त्या भांडवलामध्ये, तरी देखील नेतृत्व विशिष्ट कुटुंबाकडे असल्यामुळं त्या ठिकाणी आपण त्याला कौटुंबिक व्यवसाय असं म्हणतो. बरेचसे व्यवसाय, भारतातले बऱ्याचशा कंपन्या या प्रकारच्या आहेत की ज्या ठिकाणी फार कमी स्टेक असतो, फार कमी भांडवल असतं त्या कुटुंबाचं, परंतु नेतृत्व त्या कुटुंबाचं असतं. अशा प्रकारचे व्यवसाय, कौटुंबिक व्यवसाय आज मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात आहेत. हा कौटुंबिक व्यवसाय हा जो प्रकार आहे तो जगामध्ये आणि भारतामध्ये प्रसिद्ध मानला जातो. तर तो का प्रसिद्ध आहे, त्याची वैशिष्ट्ये काय, हे बघणं इथं आवश्यक आहे. हे जे वेगवेगळे व्यवसाय असतात ते वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या एखाद्या कुटुंबामार्फत चालवले जातात. तर त्यामागं ते कुटुंब एकत्र राहत असल्यामुळं त्याच्यावर दुसऱ्यांनी वर्चस्व गाजवण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे जो व्यवसाय आहे तो दुसरा काबीज करू शकत नाही, दुसरे व्यावसायिक ते काबीज करू शकत नाहीत. घरातले सदस्य असतात त्यावेळी ते चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करू शकतात. त्यानंतर कुटुंबामध्ये जे सदस्यांना जे स्थान असतं तेच व्यवसायामध्ये असतं. म्हणजे कुटुंबामध्ये एखादा कुटुंब प्रमुख असेल तर तोच व्यवसाय प्रमुख देखील असतो. जसं आपण अंबानींचं उदाहरण घेतो आहे, मुकेश अंबानी असतील तर मुकेश अंबानी ज्यावेळी अध्यक्ष असतात ते घरामध्ये मुख्य असतात, त्याच पद्धतीनं व्यवसायामध्ये देखील तेच मुख्य असतात. त्यानंतर मालकी हक्काद्वारे आणि व्यवस्थापनातील सहभागाद्वारे कुटुंबातील व्यवसायावर नियंत्रण प्रस्थापित केलं जातं. म्हणजे व्यवसायाचं जे नियंत्रण आहे ते त्या ठिकाणी त्या कुटुंबातील सदस्यांकडं राहत असतं. त्यानंतर मालकी जी आहे ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं सातत्यानं जात असते. साधारणपणे असं म्हटलं जातं की कौटुंबिक व्यवसाय हे साधारणपणे 3ऱ्या पिढीपर्यंत टिकतात, 4थ्या पिढीपर्यंतला त्या ठिकाणी टिकू शकत नाहीत. तरी देखील 3 पिढ्या का होईना हा व्यवसाय सुरळीतपणे चालू शकतो.
म्हणजे एका एक पिढी कंपनी स्थापन करते, दुसरी पिढी त्याला उच्च स्थानावर नेते, तिसरी पिढी वाढवते आणि त्यानंतरच्या काळामध्ये काही वेळा भांडण होतं त्या कुटुंबामध्ये आणि नंतर तो व्यवसाय पसरतो किंवा या ठिकाणी विस्थापित होत असतो. तर हे देखील त्याचं वैशिष्ट्य आहे. भारतातले बरेचसे व्यवसाय हे जातीशी संबंधित आहेत, समाजाशी संबंधित आहेत. साधारणपणे जैन कम्युनिटी असेल, मारवाडी कम्युनिटी असेल, हे त्या ठिकाणी व्यावसायिक घराणी म्हणून ओळखले जातात आणि त्या पद्धतीनं हा व्यवसाय इथं करत असतात. कुठलाही सिंधी माणूस किंवा त्या ठिकाणी पारशी माणूस नोकरी करताना आपल्याला दिसत नाही, कारण व्यवसाय हा त्याचा धर्म असतो किंवा व्यवसाय हा धर्म मानला जातो आणि त्याच्या समाजामध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या व्यवसाय इथं चालत असतात. तर ही काही वैशिष्ट्य या फॅमिली बिझनेसची किंवा कौटुंबिक व्यवसायांची असतात, ज्यामुळं हे व्यवसाय अव्याहतपणे आज इतकी वर्ष होऊन देखील, इतके बदल होऊन देखील, व्यवस्थापनामध्ये बदल होऊन देखील आज बऱ्याचशा कंपन्या या कौटुंबिक स्वरूपाच्या कंपन्या आहेत. जगामध्ये देखील आहेत, भारतामध्येच फक्त नाही आहे, तर जगामध्ये देखील बऱ्याचशा कंपन्या या कौटुंबिक तत्त्वावर चालवल्या जातात आणि त्या देखील मल्टीनॅशनल, ट्रान्सनॅशनल अशा कंपन्या असतात की मोठ्या असून देखील, प्रचंड मोठ्या असून देखील त्याचं नियंत्रण एका कुटुंबाकडं किंवा कुटुंबातील सदस्यांकडं असतं. आता याचे जे फायदे, तोटे वगैरे सगळे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.